काय दिले बघा, ए फिजिकल क्वांटिटी क्यू इज रिलेटेड टू 4 ऑब्झर्वेबल ABCD. हे इक्वेशन दिले त्यांनी, बरोबर. वेअर ए ची व्हॅल्यू दिले 60 म्हणजे ए ची व्हॅल्यू आणि +-3 म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. तसंच BN CN D मध्ये. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे पर्सेंटेज एरर इन व्हॉट, क्यू. मग क्यूचं इक्वेशन काय दिलंय, इट इज A B⁴ डिवाइड बाय CD. मग सगळ्यांनी स्वतः प्रयत्न करा, लिहा इक्वेशन लिहा सगळ्यांनी. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे डेल्टा क्यू, नॉट क्यू, डेल्टा क्यू बाय क्यू फाइंड करायचंय. इक्वेशन माझ्या अगोदर लिहा, बघूया काय करत. इट इज अ डेल्टा A बाय A प्लस 4 डेल्टा B बाय B प्लस डेल्टा C बाय C प्लस डेल्टा D बाय D. अंडरस्टूड. हे असं लिहिलं, हे जर असं सेम आला असेल तुमचं अंडरस्टँडिंग आहे म्हणायचं. आता डेल्टा ए किती दिलंय 3 डिवाइड बाय ए ची व्हॅल्यू 60. काल कसं डेटा मला सांग आता, डेल्टा बी किती दिलंय 0.1 डिवाइड बाय इक्वेट प्लस सी जर डेल्टा सी 0.2 डिवाइड बाय 40 and D च 0.1 डिवाइड बाय व्हॉट. इज इट क्लिअर? हे कळालं सगळ्यांना. आता फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आणि हा सगळा पर्सेंटेज एरर फाइंड करायचा आहे. हा पर्सेंटेज एरर दिलेला नाही, एबीसी चा फक्त व्हॅल्यू दिले. मी आपण रिलेटिव्ह एरर फाइंड करावलं पहिल्यांदा. मग कॅल्क्युलेशन इझी करूया. काय, इट इज अ 3/60 1/20 करूया, ठीक आहे. इट इज 1/20 प्लस 0.4/20 बरोबर ना. नाही तर असं ऍडिशन साठी 0.2/40 and 0.1/50. ह्याचं ऍडिशन करायचं आहे आपल्याला. तर सिम्प्लिफाय करायला पाहिजे. ओके, हे दोन तर डायरेक्टली ऍड होतील. किती येणार, याचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 1.4/20 सिम्प्लिफाय केलं, बरोबर. आणि इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, इट इज अ 0.2 इंटू 50 क्रॉस मल्टिप्लाय दुसऱ्या दोन टर्म मध्ये प्लस 0.1
into what? 40 divided by 40 into 50. Got it? म्हणजे आला आपला 1/4 by 20 प्लस 50 into 0.2 किती येणार? 50 into 0.2 करा. It comes 10. 40 into 0.1. It comes 4. Divide by 200. काय 2000. 2000. बरोबर? मिळालं 1.4 by 20 आणि किती आलं? 14 डिवाइड बाय आता ह्याला आपण ना कॉमन बेस करूया. किती करूया? कॉमन बेस करूया. किती? 20 म्हणून हे 1.14 प्लस बाय 20 हे 20 केलं म्हणजे 2 0 कॅन्सल ना. मी किती दिलं? हे 0.14 राईट. सो डेल्टा कुठली टर्म आहे? क्यू बाय क्यू. डेल्टा क्यू बाय क्यू किती आलं? आता 1.14 प्लस 0.14 किती येणार? कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना? 1.14 प्लस 0.4 1.54 होणार. आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. डेल्टा क्यू बाय क्यू. इथं फक्त काय येणार? 1.54 into 20 into 100. बरोबर? राईट. बट डेल्टा क्यूब एक मिनिट आहे का? डेल्टा क्यू पर्सेंटेज एरर इन क्यू कधी दिलाय? x अपॉन 1000 आणि x फाइंड करायचंय. सो हे आलं x अपॉन 1000 आणि हे कॅल्क्युलेशन काय येईल आता? 1 0 गेट कॅन्सल. 1.54 into what? 5. बरोबर. सो 1.54 into 5 करा. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इट कम्स 7.7 आणि त्यामुळे बरोबर इंटू 1000 किती आलं? 7700 is value of x. 7700. Clear, everyone?